तुरीच्या दाण्याची एकदम खस्ता आणि मस्त टम्म फुललेली अशी ही कचोरी आज आपण बनवणार आहोत. कचोरी बनवताना एकदम खस्ता आणि टम्म फुललेली कशी बनवायची यासाठी काही छोट्या छोट्या टिप्स व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, विराज रेसिपीमध्ये मी रश्मी आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे. कचोरी बनवायला हा 4 वाटी मैदा घेतलेला आहे. मैदा इथं चाळून घेतलेला आहे. हा मैदा आपल्याला भिजवायचा आहे, त्यासाठी तो या परातमध्ये काढून घेऊ. यामध्ये थोडं मीठ टाकून त्याआधी मिक्स करून घेऊ. कचोरी छान खस्ता व्हावी यासाठी यामध्ये तुपाचं मोहन टाकायचं आहे. त्यासाठी हे अर्धा वाटी तूप इथं घेतलेलं आहे. 2 वाटी मैद्याला पाव वाटी वितळलेलं तूप याप्रमाणे त्याचं प्रमाण घ्यायचं. तुपाऐवजी तुम्ही तेल घेतलं तरीही चालेल. हे तूप या मैद्यामध्ये आधी मिक्स करून घेऊ. मिक्स करताना ते या प्रकारे छान चोळून चोळून मिक्स करायचं, ज्यामुळे पूर्ण मैद्याला तूप व्यवस्थित लागले जाते. तूप आणि मैदा मिक्स करून घेतला की त्यात थोडं थोडं पाणी टाकून हा मैदा आपल्याला भिजवायचा आहे. कचोरी बनवायला मैदा भिजवताना तो थोडा सैलच भिजवायचा आहे, खूप टाईट नाही भिजवायचा. हा मैदा मी इथं भिजवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता इतकाच सॉफ्ट असा हा मैदा इथे आपल्याला भिजवायचा आहे. यावर कॉटनचा एक ओला कापड ठेवून अर्धा तास हे आपण सेट व्हायला ठेवून देऊ. कचोरीचं स्टफिंग बनवायला हे तुरीच्या शेंगाचे दाणे इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. हे दाणे आधी भाजून घेऊया. दाणे आधी भाजून घेतल्यामुळं त्यातील कच्चेपणा जो आहे तो निघून जाते. यामध्ये 2 चमचे तेल टाकून 2 ते 3 मिनिटे हे दाणे आपण भाजून घेऊ. खूप जास्त नाही भाजायचे. भाजून झाले की थंड व्हायला एका प्लेटमध्ये काढून घेऊ. त्याच पॅनमध्ये काही ड्राय साहित्य भाजून घेऊया. त्यासाठी 1 चमचा साबुदाणे, अर्धा चमचा सौंफ आणि अर्धा चमचा जिरा इथे घेतलेला आहे. 1 ते 2 मिनिटं हे आधी भाजून घेऊ. भाजून झाले की थंड व्हायला हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊ. थंड करून घेतल्यानंतर मिक्सरवर त्याची थोडी जाडसर अशी पावडर बनवून घेऊ. हे बारीक करून झालं की एका बाउलमध्ये काढून घेऊ. हे बघा या प्रकारे थोडं जाडसर असंच बारीक करायचं आहे. याच भांड्यात काही हिरव्या मिरच्या, थोडं अद्रक आणि कोथिंबीर टाकून त्याची आपल्याला एक पेस्ट बनवायची आहे. बनवून घेतलेली ही पेस्ट सुद्धा एका बाउलमध्ये काढून घेऊ. याच मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेले हे तुरीच्या शेंगाचे दाणे इथं बारीक करायचे आहे. थोडे थोडे करून 2 ते 3 बॅच मध्ये हे पूर्ण दाणे आपण बारीक करून घेऊ. बिलकुलही पाणी न घालता पूर्ण दाण्याची पेस्ट मी इथं बनवून घेतलेली आहे. दाणे सुद्धा बारीक करताना थोडे जाडसर असेच बारीक करायचे. ही दाण्याची पेस्ट, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि अद्रकची पेस्ट आणि ड्राय मसाला इथं तयार आहे. आता आपण कचोरीचं स्टफिंग बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी या कढाईमध्ये आधी तेल टाकून घेऊ. तेल गरम झालं की जिरं छान तडतडलं की त्यामध्ये ही पेस्ट टाकून घेऊ. 1 ते 2 मिनिटं ही पेस्ट आपल्याला तेलामध्ये आधी शिजवून घ्यायची आहे. 2 मिनिटं शिजवून घेतल्यावर त्यात बाकी मसाले टाकून घेऊ. थोडी हळद, गरम मसाला, आमचूर पावडर, चवीनुसार मीठ आणि बारीक केलेला हा मसाला टाकून हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊ आणि पुन्हा ते 1 ते 2 मिनिटं शिजवून घेऊ. या स्टफिंग मधला एक इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट म्हणजेच 1 चमचा बेसन यात टाकून घेऊ. बेसनामुळे स्टफिंग खूप छान बनते, त्याला टेस्ट खूप छान येते. या मसाल्यामध्ये मिक्स करून 2 मिनिटं हे बेसन सुद्धा इथे आपण शिजवून घेऊ. बेसन शिजवून घेतल्यानंतर दाण्याची पूर्ण पेस्ट यामध्ये टाकून घेऊया. मसाला आणि पेस्ट या प्रकारे अगदी व्यवस्थित इथं मिक्स करायची आहे. मिक्स करून घेतल्यानंतर 4 ते 5 मिनिटं हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ शिजवायची गरज नाही. शिजवताना मात्र ते लो फ्लेमवर शिजवायचं. कचोरी बनवायला हे स्टफिंग इथं बनवून तयार आहे. थंड व्हायला हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊ.
कचोरीचं स्टफिंग इथं पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे. स्टफिंगच्या आधी छोटे छोटे गोळे करून घेऊ. या प्रकारे हे गोळे आधी बनवून घ्यायचे, ज्यामुळे कचोरी अगदी पटापट बनवता येते. एकाच वेळी पूर्ण मिश्रणाचे किंवा एका बॅच मध्ये जितक्या कचोऱ्या तुम्हाला बनवायच्या आहे तितके गोळे आधी बनवून घ्यायचे. हे गोळे मी इथं बनवून घेतलेले आहे. अर्ध्या तासानंतर मैदा सुद्धा इथं व्यवस्थित मुरलेला आहे, म्हणजेच सेट झालेला आहे. मैद्याचे सुद्धा याच प्रकारे गोळे आधी बनवून घ्यायचे. हे गोळे आपण बनवून घेऊ. स्टफिंग पेक्षा थोडा मोठा असा गोळा बनवायचा. एका बॅच साठी हे 4 गोळे मी इथं बनवून घेतलेले आहे. कचोरी बनवायला मैद्याचा एक गोळा घेऊन त्याला लाटायचं नाही, तर बोटाने फक्त या प्रकारे प्रेस करत लांबवायचं आहे. लांबवत असताना मधला भाग तसाच जाड ठेवायचा आणि त्याचे काठ फक्त आपल्याला प्रेस करायचे आहे. मधला भाग जाडच ठेवून त्याची छोटी पोळी बनवल्यावर स्टफिंगचा एक गोळा यात ठेवून तो या प्रकारे पॅक करायचा आहे. पॅक करताना ते या प्रकारे व्यवस्थित पॅक करायचं, जसं आपण पुरणाची पोळी बनवताना पॅक करतो. पॅक करत असताना या प्रकारे व्यवस्थित पॅक करायचं, ज्यामुळे स्टफिंग बाहेर येणार नाही. या प्रकारे पॅक करून घेतल्यानंतर वर एक्स्ट्रा आलेला मैदा काढून घ्यायचा किंवा तिथेच चिपकवला तरीही चालेल. चिपकवलेला भाग खाली करून ते या प्रकारे थोडं प्रेस करून घ्यायचं. याच प्रकारे एका बॅच मध्ये जितक्या कचोऱ्या बनवायच्या तितके गोळे आधी तयार करून घ्यायचे आहे. पूर्ण गोळे तयार केल्यावर कचोरी तळायच्या वेळी एक एक गोळा हाती घेऊन अंगठ्याने त्याचा मधला भाग या प्रकारे प्रेस करायचा आहे. त्यावेळी मात्र कॉर्नरला बिलकुल प्रेस नाही करायचं. या प्रकारे थोडं वाटीसारखं याचं आपल्याला स्ट्रक्चर बनवायचं आहे. या प्रकारे कचोरी बनवून घेतल्यानंतर ती आपल्याला तेलामध्ये टाकायची आहे. कचोरी तळायला तेल मी इथं आधीच गरम व्हायला ठेवलेलं होतं. तेल फक्त कोमट गरम करायचं आहे, खूप जास्त गरम नाही करायचं. कचोरीचा चिपकवलेला खालचा भाग खालीच ठेवून ती या प्रकारे कढाईमध्ये सोडायची आहे. या प्रकारे एक एक गोळा घेऊन त्याचा मधला भाग प्रेस करत ती कचोरी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे. कचोरी तेलात टाकल्यावर या प्रकारे हलके बुडबुडे येईल इतकंच गरम तेल इथं आपल्याला पाहिजे असते. कचोऱ्या तेलात टाकल्यानंतर सुरुवातीला गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. 1 ते 2 मिनिटांनी या कचोऱ्या आपोआप वर येते. त्यानंतर मात्र गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे. हे बघा, कचोऱ्या वर यायला सुरुवात झालेली आहे. कचोऱ्या वर यायला सुरुवात झाली की त्या आपोआप फुलते. काही वेळा नाही फुलल्या तर त्यावर या प्रकारे चमच्याने तेल सोडायचं, ज्यामुळे कचोऱ्या आणखी जास्त फुलते. हे बघा, कचोऱ्या किती मस्त फुललेल्या आहे. आता आपण त्या पलटवून घेऊ आणि मीडियम फ्लेमवर छान आलटून पलटून गोल्डन ब्राऊन येईपर्यंत या कचोरी इथं आपल्याला तळून घ्यायच्या आहे. कचोरी इथं बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता याला रंग किती छान आलेला आहे. आता या कचोऱ्या आपण तेलाच्या बाहेर काढून घेऊ. याच प्रकारे बाकी कचोऱ्या सुद्धा इथं आपल्याला बनवून घ्यायच्या आहे. कचोरी बनवताना एक बॅच तळून घेतल्यानंतर दुसरी बॅच तळायच्या आधी तेल थोडं थंड करून घ्यायचं. कमी गरम तेलात तळलेल्या कचोऱ्या जास्त फुलते आणि मस्त खस्ता बनते. कचोरी सोबत खायला हिरवी मिरची सुद्धा इथं तळलेली आहे. घरच्या घरी या प्रकारे मस्त फुललेल्या एकदम खस्ता कचोरी बनवून गरमागरम कचोऱ्या तुम्ही हिरवी मिरची, टोमॅटो सॉस किंवा ग्रीन चटणी सोबत सर्व करू शकता. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू.